घडलेले आहेत हे मी नाकारत नाही. दादा पण मी डायरेक्ट कुणाला दिली नाही. दादा, जेव्हा आपण असं बघतो तेव्हा अशा निवडणुकीच्या वेळेला ज्या ताकदीनं मैदानात प्रचाराला उतरायला पाहिजे तसं तुमचा जो मित्र पक्ष आज आता इथे आहे म्हणजे शरद पवार साहेबांचा, तिकडनं सुप्रिया सुळे असोत किंवा रोहित पवार असोत किंवा तिथं जितेंद्र आव्हाड असो, ही सगळी मंडळी थोडी शांत दिसतात आहेत. काय माझ्या म्हणजे, आणि ते सगळं जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की हे दोन पक्ष एकत्र येतील तेव्हापासून असा माहोल बदललेला दिसतोय. नाही, आता तुम्ही एक पत्रकार म्हणून काय अर्थ काढायचा हा तुमचा अधिकार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांचं काम चाललेलं आहे. त्यांचा मुंब्रा हा स्वतःचाच मतदारसंघ तिथं येतो. दुसरी गोष्ट, कोल्हे साहेब आणि काही मान्यवर खासदार कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे, निलेश लंके असे काही मान्यवर प्रचाराच्या निमित्तानं वेळ देणार आहेत आणि प्रचाराला त्या ठिकाणी येणार आहेत. हे काही जण सुप्रिया सुळेंनी त्यांच्याही कार्यकर्त्यांना सांगितलं की मी पण वेळ देणार आहे.